ओके, सो हे पुस्तकात स्ट्रक्चर दिलं नाहीये, ब्लू ग्रीन अल्गीचं स्ट्रक्चर पुस्तकात दिलं नाहीये कसं तयार झालं ते. आपण हे ब्लू ग्रीन अल्गीचं स्ट्रक्चर बघितलं. परत एकदा मी रिपीट करतो. स्ट्रक्चर ऑफ सायनोबॅक्टेरिया ज्याचे ब्लू ग्रीन अल्गी आहे. बघा याच्यामध्ये बाहेरचा जो सेल वॉल आहे, हा सेल वॉल, दिस इज आउटर वॉल of the blue green algae which we called as cell wall. Now cell wall is surrounded by gelatinous capsule. The cell contain cytoplasm. Inside the cell there is a cytoplasm which is divided into two parts. One is outer cytoplasm and second one is inner cytoplasm. Inner cytoplasm, which is also called as endoplasm. Now outer cytoplasm contain many granule-like structure called as thylakoid. Now this thylakoid contain pigment, and those pigments are chlorophyll A, carotenoid, phycobilin and xanthophylls. Inner cytoplasm, that is endoplasm, contain DNA, which is also called nucleoid. It is also called nucleoid. It is also called nucleoid. Then inner cytoplasm also contain ribosomes which are of 70S. बघा हे रायबोसोम सगळीकडे स्कॅटर्ड असतात. परत सांगतोय मी, मला लिमिटेशन आहे, ती सगळं दाखवणं कठीण आहे म्हणून मी फक्त दोनच ड्रॉ करून दाखवलेत. हे सगळीकडे रायबोसोम्स असतात. रायबोसोम्स आणि डीएनए असतो. जसं इकडे जिलॅटिनस कॅप्सूल आहे, तो पूर्ण सराउंड असतात, दाखवणं शक्य नाहीये म्हणून मी एकाच ठिकाणी दाखवलंय. तसं सायटोप्लाझम मध्ये, म्हणजे इनर सायटोप्लाझम मध्ये हे रायबोसोम्स असतात जे 70S चे असतात. मगाशी मी सांगितलं थायलॉकॉइड मध्ये पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी नसतो, हा फक्त क्लोरोफिल ए असतो. दॅट कीप इन माइंड. लक्षात ठेवा, क्लोरोफिल ए असतो, क्लोरोफिल बी नसतो. सो क्लोरोफिल ए, कॅरोटेनॉइड, फायकोबिलियन्स, झॅन्थोफिल्स हे सगळे पिगमेंट असल्यामुळे या आउटर जो काय सायटोप्लाझम आहे ह्याला कलर येतो आणि म्हणून त्याला क्रोमोप्लाझम असं सुद्धा म्हणतात. आउटर सायटोप्लाझम इज कॉल्ड एज क्रोमोप्लाझम. आता आपण मगाशी बघितलं की जे काय ब्लू ग्रीन अल्गी आहेत ना, यांच्यामध्ये स्पेसिफिक सेल्स असतात, थिक सेल्स असतात, ज्याला आपण हेट्रोसिस्ट असं म्हणतो. त्यांचं काम नायट्रोजन फिक्सिंग आहे. पण असे काही बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्या फिलामेंटस मध्ये, म्हणजे फिलामेंट मध्ये, त्या नॉस्ट्रॉकिया फिलामेंट मध्ये काही सेल्स थिक होतात आणि नायट्रोजन फिक्स करतात. पण असे काही फिलामेंटस स्ट्रक्चर आहे की ज्यांच्यामध्ये हेट्रोसिस्ट नाहीये आणि अशा बॅक्टेरियाचं नाव आहे ऑसिलियोट्रल, OSCILLATORIL. सो हे लक्षात ठेवा, हे एक्सेप्शनल केस आहे. नाउ आता जे काय थायलॉकॉइड आहे, थायलॉकॉइड आले कुठनं ह्याच्यातनं, ह्याच्यामध्ये म्हणजे आउटर सायटोप्लाझम मध्ये आले कसे काय थायलॉकॉइड? तर सायंटिस्टने असं सांगितलं त्यावेळेला की बॅक्टेरियाच्या बाजूला, म्हणजे हा जो काय यू बॅक्टेरिया होता, यू बॅक्टेरिया साधा बॅक्टेरिया, ह्या यू बॅक्टेरियाच्या बाजूला ना, यू बॅक्टेरियाच्या बाजूला अजून एक छोटा बॅक्टेरिया आला आणि मग हा छोटा बॅक्टेरिया ना या यू बॅक्टेरियाच्या आत गेला. ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला हा जो काय ह्या प्रोसेस एंडोसिम्बायोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. हा आत गेला आणि त्याच्यापासून हे काय तयार झाले, थायलॉकॉइड्स तयार झाले आणि म्हणून या प्रोसेसला एंडोसिम्बायोसिस असं म्हणतात. सो दिस प्रोसेस कॉल्ड एज एंडोसिम्बायोसिस. एंडो म्हणजे आत, सिम्बायोसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे असोसिएशन. सो एंडोसिम्बायोसिस. सो हे आपण बघितलं स्ट्रक्चर जे ब्लू ग्रीन अल्गाचं होतं. ओके, हे सगळ्यांना कळलं का?
हा थोडा एक्स्ट्राचा पार्ट आहे जो पुस्तकात एक्सप्लेन केलेला नाहीये एनसीईआरटीच्या, पण एक्स्ट्रा पार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार किंवा हा तुमच्यासाठी एक्स्ट्राचा पार्ट आहे. सो आर यू अंडरस्टूड क्लिअरली ऑर एनी डाऊट? ओके ओके. मला थोडेसे लिमिटेशन आहेत, हे सगळे मला ड्रॉ करणं कठीण आहे. हे मी ऍक्च्युली ड्रॉ केलेलं आहे याच्याने, ते सगळं ए टू झेड काढणं शक्य नाहीये. जिकडे तुम्हाला असं वाटेल की काही कन्फ्युजन आहे किंवा अंडरस्टँडिंग होत नसेल तर ते मला तुम्ही विचारा तिकडेच. सो हे सगळ्यांना कळलंय ना? येस माय फ्रेंड्स, सगळ्यांना लक्षात आलंय ना? फक्त यश पवारनेच सांगितलंय मला, बाकीची मुलांनी कोणी काही रिस्पॉन्स नाही दिलाय. ओके निधी, व्हेरी गुड. ओके, तो आपण पुढे जाऊया आता. बघा, पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत तो म्हणजे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. आपण किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया बघणार आहोत. Now this chemosynthetic autotrophic bacteria oxidize various inorganic substances such as nitrate, nitrites and ammonia and use the release energy for their ATP production. They play a great role in recycling nutrients like yes, it is attached to the cell wall. It is surrounded by cell wall, not exactly attached. असा म्हणजे तुम्ही काय म्हणूया त्याला आपण, स्पायरोगायरा बघितलं असेल. स्पायरोगायरा म्हणजे पाण्यावरती हिरवं हिरवं, आता पावसाळ्यामध्ये दिसणार पाण्यावरती हिरवं हिरवं येतं बघा, शैवाळ म्हणतो आपण, शैवाळ. तर हे जर तुम्ही उचललं ना तर हाताला बुळबुळीत लागतं. तसं हे म्युसिलेटचं कव्हरिंग असतं त्याला. तर ते कनेक्टेड असतं ते, कारण ते सगळे फिलामेंट सगळे एकत्र बांधून ठेवण्यासाठी, ते क्लस्टर राहण्यासाठी ते केलेलं असतं. सो त्याला कनेक्टेड असतं, ते चिकटून असतं त्याला. सो दे प्ले a great role in recycling nutrients like nitrogen, phosphorus, iron and sulfur. Now हे आपण फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया बघितले. त्याच्यानंतर आपण बघणार हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया. आता हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत ना, हे भरपूर आहेत, हे अबंडंट आहेत. बेसिकली त्यांचं काम काय, दुसऱ्या प्राण्यांवरती उपजीविका करून राहणं. मग आयदर ते शरीराच्या आत राहतात किंवा शरीराच्या बाहेर राहतात. बरेचसे आपल्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात बघा, वेगवेगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज मध्ये होणारे सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत. सिफॅलिस आहे, गोनोरिया आहे, जे बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणून होणार आहेत. सो असे वेगवेगळे बॅक्टेरिया, इव्हन दो ट्युबरक्युलोसिस आहे, हे सगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत जे हेटरोट्रॉपिक आहेत. म्हणजे थोडक्यात ते, आता आपण याच्या पुढे नंतर जाऊया, काही ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात, काही ग्रॅम निगेटिव्ह असतात. हे ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय आहेत ते आपण पुढे बघू, कारण ह्याच्यामध्ये फक्त क्लासिफिकेशन आहे. बरंच सांगण्यासारखं आहे, पण ते ह्याला रिलेटेड नसल्यामुळे खूप आज जाता येणार नाही. ज्यावेळेला तिकडे आपण समजा प्रोकॅरियोटिक सेल बघणार आहोत, आपण ऑर्गनायझेशन ऑफ सेल बघणार आहोत, त्याच्यामध्ये ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे स्पेशली बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर येणार, तेव्हा खूप डिटेलमध्ये जाऊन आपण बॅक्टेरिया बघणार आहोत. प्रत्येक पार्ट बघणार आहोत. म्हणजे त्याच्या बाहेरचं कव्हरिंग पण 3 लेअरचं बनलेलं असतं, मग त्याच्यामध्ये काय काय असतं हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पण हा आता क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू नसल्यामुळे तेवढ्याच बघणे आपण फोकस करतोय. सो हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया आर मोस्ट अबंडंट इन नेचर. द मेजॉरिटी आर इम्पॉर्टंट decomposers. Many of them have a significant impact on the human affairs. म्हणजे माणसांवरती ते जास्त एफेक्ट करतात. दे आर हेल्पफुल इन, बघा काही बॅक्टेरिया आहेत ना ते हेल्पफुल पण आहेत. म्हणजे आपण दुधापासून दही तयार होतो, ओके, किंवा काही अँटीबायोटिक्स त्याच्यापासून तयार करतात, किंवा काही बॅक्टेरिया असे आहेत जे आता आपण बघितलेत. ओव्हरऑल बघायला लागेल तर नायट्रोजन, फिक्सिंग नायट्रोजन इन लेग्युम्स रूट मध्ये असणारे बॅक्टेरिया. तर हे सगळे बॅक्टेरिया ते काही हार्मफुल पण आहेत, काही हेल्पफुल पण आहेत. सो सगळ्यांना एकत्रित हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया असं म्हणतात. ना सम आर द पॅथोजन्स कॉझिंग ए डॅमेज टू ह्युमन बिंग. माणसाला, जनावरांना, पाळीव प्राण्यांना, क्रॉपना, सगळ्यांना डॅमेज करतात. बॅक्टेरिया हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी इंटरफेअर करणारा ऑर्गॅनिझम आहे. नॉर्मली आपण जे बघितलेत, जे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे होतं, दॅट इज कॉलरा, टायफॉइड, टिटॅनस, हे जे काही डिसीज आहेत, हे सगळे डिसीज, बरेचसे बॅक्टेरियल डिसीज आहेत, हे सगळे बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज आहेत.
बेसिकली हे बॅक्टेरिया आहेत ना, हे दे रिप्रोड्यूस बाय फिशर. ओके, मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे फिशर आहेत. मी तिकडे परत जात नाही. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिशर आहेत. फिशर याचा अर्थ तुकडा होणे, तुकडे होतात त्याचे. ओके, सम अंडर द अनफेवरेबल कंडिशन दे प्रोड्यूस स्पोर्स. काही स्पोर्स तयार करून रिप्रोडक्शन होतं. दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय सॉर्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन by adapting a primitive type of DNA transfer. DNA ट्रान्सफर करून सेक्शुअल काय म्हणू त्याला आपण रिप्रोडक्शन होतं फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया. त्याचा एक्झाम्पल आहे बघा. सेल वॉल आहे, सेल वॉलच्या आत सेल मेम्ब्रेन आहे, तिकडनं जो हे आहे काय म्हणूयात आपण त्याला डीएनए. हा डीएनए दुसऱ्या डीएनए मध्ये ह्याच्यामध्ये जातो, सेलमध्ये जातो आणि दुसरा डीएनए किंवा दुसरा बॅक्टेरिया तयार करतो. त्याच्यानंतर जे येतं तिसरं ते मायकोप्लाझम. आपण पहिला आर्चिओ बॅक्टेरिया बघितला, मग यू बॅक्टेरिया बघितला आणि मग नंतर मायकोप्लाझम बघतोय आता. सो ह्याचं पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे सेल वॉल इज ऍबसेंट. सो मायकोप्लाझम्स आर ऑर्गॅनिझम दॅट कम्प्लिटली लॅक ऑफ सेल वॉल. दे आर द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल known and can survive without oxygen. Many microplasm are pathogenic in animals and plants. याचं मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलेलं, दॅट इज कॉल्ड एज PPOL, दॅट इज प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. सो आपण हे सगळं हा जो काय पार्ट बघितला हा आपण मोनेराचा बघितला. एकदा फास्टली आपण मोनेरामध्ये रिवाइज करूया चार्ट वरनं. बघा, मोनेरा डिवाइड इंटू 3 ग्रुप्स. वन इज आर्चिओबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया, मायकोप्लाझम. आर्चिओबॅक्टेरिया oldest bacteria present in or live in harsh condition. यूबॅक्टेरिया मॉडर्न बॅक्टेरिया. या यूबॅक्टेरिया आपण हा कॉमन बॅक्टेरिया झाला, पण यूबॅक्टेरियाचा आपण कॉमन एक्झाम्पल जे घेतो ना, म्हणजे बॅक्टेरिया जेव्हा शिकतो ना आपण, तेव्हा बघताना बॅक्टेरिया हा यूबॅक्टेरियाचा शिकतो आपण. आपण हे बॅक्टेरिया जात नाही. जेव्हा आपण मोनेरामध्ये बॅक्टेरियाचा स्टडी करतो, सॉरी मोनेरामध्ये जेव्हा आपण बॅक्टेरियाचा स्टडी करतो, त्या बॅक्टेरियामध्ये आपण यूबॅक्टेरियाच बघतो. फरक त्याच्यामधला तुम्हाला मगाशीच सांगितला. यूबॅक्टेरिया, आर्चिओबॅक्टेरिया ओल्डेस्ट बॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया हा मॉडर्न बॅक्टेरिया आहे. आर्चिओबॅक्टेरियामध्ये कॉम्प्लेक्स सेल वॉल आहे जे पॉलिसॅकराइडने तयार झालंय. तर यूबॅक्टेरियामध्ये जे सेल वॉल आहे हे पेप्टिडोग्लायकेनने तयार झालंय. इथे मात्र पेप्टिडोग्लायकेन नसतं. हे फार डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. आणि मायकोप्लाझम आहे त्यामध्ये सेल वॉलच नसतो. सो देयर इज नो सेल वॉल. हा जो काय आर्चिओबॅक्टेरिया ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. एक मिथेन तयार करणारे, एक एक्स्ट्रीम हॉट कंडिशन मध्ये राहणारे आणि एक सॅलिनिटी म्हणजे सलाईन मध्ये राहणारे. त्याच्यावरून त्याला म्हटलं मिथेनोजन, थर्मोऍसिडोफिल्स आणि हॅलोफिल्स. यूबॅक्टेरियामध्ये ऑटोट्रॉपिक बघितले आणि हेटरोट्रॉपिक बघितले. ऑटोट्रॉपिक मध्ये आपण आता जे डिटेल स्टडी केलं दॅट इज कॉल्ड ॲज सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया मध्ये आपण ब्ल्यूग्रीनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं. हे ब्ल्यूग्रीन हा सर्वात महत्वाचा किंवा सायनोबॅक्टेरिया सर्वात महत्वाचा का मानला जातो? त्याचं कारण असं आहे की बघाशी सांगितल्याप्रमाणे लाईफ जे ओरिजिनेट झालं, जेव्हा इव्होल्युशन चेंज होत गेला, तेव्हा सुरुवातीला जे काय ऍटमॉस्फिअर होतं त्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन नव्हताच, म्हणजे रिड्युसिंग टाइप ऑफ ऍटमॉस्फिअर होतं. हे रिड्युसिंग टाइप ऍटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइझिंग ऍटमॉस्फिअर मध्ये करणारा जो ऑर्गॅनिझम होता दॅट इज कॉल्ड कोण सायनोबॅक्टेरिया. त्याने हे कन्व्हर्जन केलं. सो याच्यामध्ये आपण ब्ल्यूग्रीन अल्गा बघितला आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरिया बघितली. त्याच्यानंतर यू बॅक्टेरियामध्ये आपण हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया बघितले जे अबंडंट नेचर मध्ये आढळतात. आणि लास्टचं बघितलं मायकोप्लाझम, ज्याच्यामध्ये सेल वॉल टोटली ऍबसेंट आहे. तर आपण हे मोनेरा बघितला, पहिला 5 किंगडम मधला पहिला किंगडम मोनेरा बघितला. याच्यानंतर दुसरा जो येतोय त्याच्या आपण जस्ट नुसती आउटलाईन बघूया.
that is kingdom Protista. Kingdom Protista, it is a single cell eukaryotes and are placed under Protista. हा बघा आपण मागच्या वेळेला प्रो, आता इकडनं काय माहिती का, कुठलाही युकॅरियोट्स किंवा कुठलाही बॅक्टेरिया टाईपचा असेल तर त्याला डायरेक्ट युकॅरियोट मध्ये टाकायचं, सॉरी डायरेक्ट त्याला मोनेरामध्ये टाकायचं. सो कुठलेही युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आहेत, युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स, ते सगळे जाणार कुठे माहितीये का, ते जाणार सगळे मोनेरामध्ये. प्रोकॅरियोट्स म्हणजे मोनेरा. आता जे युकॅरियोट्स आहेत हे मग 5 म्हणजे उरलेले 4 प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमिलिया याच्यामध्ये येणार. या दोघांमध्ये फरक आपण बघितलेला युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स मध्ये. युकॅरियोटिक न्यूक्लियस आणि प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस आहे बेसिकली. न्यूक्लियस इज नॉट well organized in case of prokaryotes. In case of eukaryotes, nucleus is well organized. Well organized means nuclear membrane, nucleoplasm, nucleolus and chromatin reticulum, which is condensed at the time of cell division. It becomes condensed to form a definite number of structure that is called as chromosomes. Membrane bound organelles are present. So presence of cell organelles, lysosome, endoplasmic reticulum, etc. etc. गॉल्जी बॉडीज प्रेझेंट. रायबोसोम्स आहेत ते मात्र दोघांकडे असतात, म्हणजे प्रोकॅरियोट मध्ये पण आणि युकॅरियोट मध्ये पण आहेत. पण युकॅरियोट मधले रायबोसोम 80S असतात आणि प्रोकॅरियोट मधले रायबोसोम 70S असतात. तिसरा महत्वाचा फरक आहे, प्रोटीन हिस्टोन नसतो डीएनए मध्ये, तर इथे युकॅरियोट्स मध्ये प्रोटीन हिस्टोन असतो. सो हे बेसिक डिफरन्स आहे युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स मध्ये. तर आता सगळे युकॅरियोटिक सेल चालू झाले, म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम चालू झाला. त्यातला पहिला ऑर्गॅनिझम आला प्रोटिस्टा. So single cell eukaryotes are placed under Protista, but the boundaries of these kingdoms are not well defined. They includes chrysophytes, dinoflagellates म्हणजे diatoms, euglenoids म्हणजे euglena and slime molds are the protozoans under the Protista. The members of Protista are primary aquatic. This kingdom form a link between other dealing with plants, animals and fungi. Link A. Being eukaryotes, the protistian cell body contain well-defined nucleus and other membrane-bound organelles because it is eukaryotes. Some have flagella and cilia. काहींना flagella आणि काहींना cilia आहे. Now, कोणी सांगू शकेल का काय डिफरन्स आहे फ्लॅजेला आणि सिलिया मध्ये? कोणी मला सांगू शकेल डिफरन्स, काय डिफरन्स आहे फ्लॅजेला आणि सिलिया मध्ये? आणि एखादा एक्झाम्पल कुठलेही सांगा, एक्झाम्पल याच्याशीच रिलेटेड पाहिजे असं काय नाहीये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्लॅजेला अँड सिलिया? और फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला? सिलिया आणि फ्लॅजेलाचं फंक्शन काय आहे? उत्तर येत असेल तर हो म्हणून सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा. येत असेल तर मला, म्हणजे नाही असेल तर मीच एक्सप्लेन करतो, असं काय प्रॉब्लेम नाहीये. व्हेरी गुड. सिलिया इज टू पुश. नाव ओके. सो फ्लॅजेला आणि सिलिया दोघांचं फंक्शन लोकोमोशन आहे असं एकटा तुझं म्हणणं आहे का? सो सिलिया and flagella are the locomotory organ, or only cilia or only flagella is a locomotory organ, or both are locomotory organs? Sensible to temperature outside of the cell. Pardon, परत एकदा सांग प्लीज. हॅलो. Sensitive to chemicals and temperature outside of the cell. ओके. सो बघा, फ्लॅजेला आणि सिलिया आहे ना, हे दोघही लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, लोकोमोशनचं काम करतात, म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागे जाण्यासाठी. सो दे आर लोकोमोटरी ऑर्गन. दोघांमधले फरक काय माहितीये का सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये? बघा डोळ्यासमोर अॅनिमल आणा. इफ यू सी पॅरामेशियम, पॅरामेशियम तुम्ही बघितलं असेल. पॅरामेशियम हा स्लिपरी शेप असतो बघा, आणि पॅरामेशियमला ना, पॅरामेशियमच्या बाउंड्रीला छोटे 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 काय म्हणूया आपण त्याला, धाग्यासारखे पार्ट असतात. म्हणजे धागे कसे असतात, छोटे थ्रेड लाईक स्ट्रक्चर.
मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, थ्रेड नसतात ते, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला सिलिया म्हणतात. एक्झाम्पल दुसरा आपण युग्लिना घेऊया. युग्लिना हा समवॉट हार्ट शेप असतो, आणि इकडे हार्ट शेपचं स्ट्रक्चर आहे, त्यातनं बाहेर असं एक लांब लचक फ्लॅजल आलेली असते. किंवा अगदी सोपं उदाहरण सांगतो ना, स्पर्मला पण फ्लॅजल असते. सो फ्लॅजल आणि सिलिया मध्ये फरक काय? दोघेही लोकोमोटिव्ह ऑर्गन आहेत, पण सिलिया हे छोटे असतात आणि मेनी असतात. दे आर स्मॉल अँड न्यूमरस. whereas flagella is linear, म्हणजे सिंगल असतो आणि लांब असतो. से लॉंग अँड लिनियर. हा दोघांमधला सर्वात महत्वाचा फरक आहे. दोघांचं फंक्शन सेम आहे, दॅट इज कॉल्ड लोकोमोशन. पण फरक एवढाच आहे, फ्लॅजेला लिनियर असतो, म्हणजे एकच असतो आणि लांब असतो. तर सिलिया हे एकदम छोटे छोटे असतात आणि न्यूमरस असतात. एक्झाम्पल ऑफ सिलिया सांगाल तर पॅरामेशियम. तुम्ही कधी बघितलं असेल किंवा डायग्राम मध्ये बघितलं असेल, असं दिसणार नाही तुम्हाला. पुस्तकामध्ये डायग्राम बघितला असेल तर स्लिपरी शेप असतो, स्लिपरच्या आकारासारखं असतो. किंवा आपण त्याला 8 आकार कसा असतो, 8 AB, 1 2 3 4 मधला 8, इंग्लिश मधला 8, अशा टाईपचा साधारण आकाराचा असतो. आणि त्याच्या सगळं बाउंड्री, त्याच्या बाउंड्री छोटे छोटे केस असतात, केसासारखे स्ट्रक्चर असतात, दॅट वी कॉल्ड ॲज सिलिया. तर युग्लिना बघायला तर हार्ट शेप असतो, त्याच्या मधनं एक लांब लचक, सिलियापेक्षा लांब अशी एकच फक्त थ्रेड आलेला असतो बाहेर, ज्याला आपण फ्लॅजेला म्हणतो. सो हा बेसिक डिफरन्स आहे सिलिया आणि फ्लॅजेला मधला, लक्षात ठेवा बाळांनो. सो प्रोटिस्ट रिप्रोड्यूस सेक्शुअली ऍज वेल एज असेक्शुअली, हे आपण उद्या डिटेल मध्ये बघणार आहोत, बाय द प्रोसेस इन्व्हॉल्विंग फ्युजन अँड झायगोट फॉर्मेशन. हे काय होतं ते आपण बघूया पुढे. सो किंगडम प्रोटिस्टा, दे आर युकॅरियोटिक, युनिसेल्युलर. त्याच्यामध्ये आले क्रायसोफाइट्स, ज्यामध्ये डायटम्स और गोल्डन अल्गी आली. त्याच्यानंतर दे आर फोटोसिंथेटिक, बेसिकली दे आर प्लेस इन प्लॅन्टी मध्ये टाकलेलं होतं ना, अल्गी मध्ये, कारण ते फोटोसिंथेसिस करायचं. पण युनिसेल्युलर असल्यामुळे त्यांना इकडे आणलं गेलं. कुठे? क्रायसोफाइट्स मध्ये, कारण प्लांट्स हे सगळे मल्टीसेल्युलर आहेत. त्याच्यानंतर डायनोफ्लॅजेलेट्स, मोस्ट ऑफ देम हॅव 2 फ्लॅजेला, यांच्यामध्ये 2 फ्लॅजेल्स असतात. आणि 2 फ्लॅजेल असतात ना, हे परपेंडिक्युलर असतात एकमेकांना, म्हणजे परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये असतात डायनोफ्लॅजेलेट्स. डायटम्स याचा एक्झाम्पल आहे. युग्लिनॉइड्स, ऑल्सो कॉल्ड मिक्सोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे याचा एक्झाम्पल युग्लिना. म्हणजे कसे माहितीये का, हेट्रोट्रॉपिक पण आहेत आणि सकाळी मॉर्निंगला, डे टाइमला ते ऑटोट्रॉप्स आहेत आणि नाईट टाइमला ते हेट्रोट्रॉप्स आहेत. स्लाइम मोल्ड्स, दे आर सॅप्रोफाइट्स अँड प्रोटोझोन्स, दॅट इज पॅरामेशियम. वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, एंटामिबा, हिस्टोनॉटिका, और यू कॅन से सिंपल अमिबा, पॅरामेशियम, किंवा प्लास्मोडियम वायवेक्स, ज्याच्यामुळे मलेरिया होतो. सो आपण हे डिटेल मध्ये प्रोटिस्टा पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, त्याचे वेगवेगळे टाइप्स. ओके. सो आपण मोनेरा पूर्ण संपवला. काही पार्ट मी तुम्हाला एक्स्ट्राचा सांगितलेला आहे, जो एनसीईआरटी पेक्षा वेगळा पण नीटला लागणार आहे, असं मी सांगितलेलं तुम्हाला पार्ट आहे, तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता जे काही इथपर्यंत शिकवलं त्यात कोणाला काही डाऊट आहे का? 1 नंबर. आणि शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित समजते की नाही? 2 नंबर. हे 2 मला गोष्टी क्लिअर कट सांगा. सो अकॉर्डिंगली मी माझ्यामध्ये चेंजेस करेन, काय तुम्हाला अजून सोपं सांगायचं आहे, अजून काय पाहिजे असेल तर. सो जे काय आता पण शिकवलं ते कळलंय सगळ्यांना? शिकवलेलं समजतंय सगळ्यांना? ओके, चालेल. आपण या स्पीडने शिकवतोय तो ठीक आहे ना? स्पीड फास्ट नाही ना होत आहे? रादर मी स्लोच जातोय असं मला वाटतंय. मी फार स्लो जातोय, पण ते चालणार आहे तुम्हाला ना? आपण या स्पीडने चालतोय ना गेलेलं? ओके, ठीक आहे, ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्ही वाचा. बघा, तुम्हाला जे काही एमसीक्यू दिलेत ना, ते तुम्ही सोडवा सगळे. आपण एकदम सगळा हे संपला, हा चॅप्टर संपला की एमसीक्यू घेणारच आहोत. प्लस तुम्हाला सरांनी दिलेले काही एमसीक्यू आहेत प्रत्येक टॉपिक वाईज, जे तुम्हाला अडले आहेत त्याच्यावरती राऊंड करून ठेवून द्या.
काय माहितीये का, हे पुढच्या टॉपिकला पण काय काय लिंक आहेत, कारण एकमेकांमध्ये मिक्स झालेले टॉपिक आहेत, म्हणजे एकमेकाला लिंक आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या टॉपिक मधला एखादा पॉईंट लगेच सॉल्व्ह करता येणार नाही. तो पुढचा टॉपिक शिकवाल तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर येऊ शकतो. सो जे तुम्हाला येणार नाही ना त्याच्यावरती राऊंड करून ठेवून द्या, किंवा ज्यात तुम्हाला डाऊट असेल तो. जेव्हा आपला सगळा चॅप्टर संपेल त्यावेळेला आपण फुल काय ते सर देतील एक तुम्हाला सगळीच्या सगळी एमसीक्यूची टेस्ट त्याच्यावरती डिस्कस करणारच. प्लस ह्याच्या जे टॉपिक वाईज येणार तुम्हाला जे काही एमसीक्यू आहेत त्यांचे काही डाऊट्स असतील ते पण आपण क्लिअर करणार. ओके, सो सगळ्यांना हे सगळं क्लिअर झालं असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण, उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा प्रोटिस्टचा डिटेल मध्ये शिकणार आहोत. तो आपण इकडे आता थांबूया. चलो, मी मीटिंग एंड करतो.